आज नागपंचमी त्यासाठी बनवण्यासाठी सकाळच आज माती आणायला गेलो. तर आता माती तर आणून घेतलेली आहे. हळदी लागणारी बोरी गावाकडची पारंपरिक पद्धत आहे. आणि एक पाट, जुनं पाट आहे. आता सुरुवात करूया. आता थोडी थोडी माती मळायला सुरुवात करायची. त्यातले मातीचे बारीक बारीक खडे वगैरे साईडला काढायचे असे. ही माती भरपूर चिकट असते. डोंगर भागातून काढून आणायला लागते. किंवा गावठाण वगैरे असेल गावा साईडला तर तिकडून. हा एक गट्टा पूर्ण झालेला आहे. दुसरा गट्टा काढून घेतो. एवढी अशी माती भरपूर आणलेली आहे. पुरेशी आहे एवढी माती. थोडी थोडी करून आता नागोबा बनवायचा. गावा साईडला कोण विकत नाही आणत. आपलं सगळे स्वतःच्या हाताने बनवणार गणपती नागोबा. सॉरी आता दोन गट्टे आपले पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण थोडं एका मध्ये कुठे हाताला लागायचं थोडे तर ते काढून घ्यायचे. आणि आपण आता मस्तपैकी नागोबा बनायला सुरुवात करूयात. आता पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेन आता. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला बघा आता नागोबा तयार झालेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे.